केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार मैदानात उतरणार। नागपुरात आज गडकरींच्या 3 सभा, कार्यकर्त्यांना देखील मार्गदर्शन करणार। नागपूर पालिकेसाठी भाजपचा मिशन 120चा नारा। 151 पैकी 120च्या वर जागा मिळवत पुन्हा सत्ता मिळवण्याचा भाजपचा निर्धार, तर काँग्रेसला 20 जागाही मिळणार नसल्याचं माजी महापौर बंटी कुकडेंचं वक्तव्य। मनसे नेते अमित ठाकरेंचा आज मुंबईत शाखाभेट दौरा। घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेटी देणार। नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांची दमछाक। वेळ कमी असल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न। जॉगिंग ट्रॅक, योगा वर्ग, हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघ अशा ठिकाणी उमेदवारांकडून प्रचार सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा झालेला टॉक शो म्हणजे शहराच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन केलेली केवळ इव्हेंटबाजी। मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची टीका। तापमानात घट झाल्यामुळे राज्यात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता, तर पुढील 2 दिवस राज्यातील किमान तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला। मुंबईत कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। ब्लॉक दरम्यान उद्या आणि रविवारी 250हून अधिक लोकल रद्द आहेत। धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंतांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यानं प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी दिली जाईल। तानाजी सावंतांच्या या वक्तव्याविरोधात पुजारी आक्रमक। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील उपवेळेमध्ये 11 वर्षांच्या भावानं 9 वर्षांच्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवलं। बिबट्या बहिणीला फरफटत नेत असताना भावानं जीवाची पर्वा न करता पाय धरून ओढले। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील चपराड पहाडीवरील दुर्गा मातेच्या मंदिर परिसरामध्ये 2 अस्वलांचा मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये चित्रित। अस्वलांचा वावर असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण। बांगलादेश भारतात क्रिकेट सामने न खेळण्यावरती ठाम। आयसीसीनं मागणी फेटाळल्यानंतर देखील पाठवलं दुसरं पत्र। सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।